यस. आता नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे बेटा. यामध्ये कोणती टाईप आहे तर परत 30 टाईप आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग कॉम्प्लेक्स कॅटायन अँड सिंपल ऍनायन. हे सगळे तेच एक्झाम्पल आहेत बेटा. हे कॉम्प्लेक्स कॅटायन आहे, सिंपल ऍनायन आहे. कॉम्प्लेक्स कॅटायन सिंपल ऍनायन आहे. याला स्क्वेअर ब्रॅकेट मधल्या पार्टला किंवा या पार्टला पण म्हणतात एंटायटी, कोऑर्डिनेशन एंटायटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर. बरोबर आहे. या कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. बाहेरचा जो पार्ट आहे याला आपण म्हणतात काउंटर आयन बेटा. आणि पहा सल्फेट आहे, SO4 आहे, मायनस मायनस आहे. म्हणजे बाहेरचा जो पार्ट आहे एनायन जो आहे तो निगेटिव्ह आहे आपला. याला आपण म्हणतात काउंटर आयन. म्हणजे याला या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला जर आपण वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह केलं बेटा वॉटरमध्ये तर एक कॅटायन देते, दुसरा ऍनायन देते. कॅटायन कोण आहे तो कॉम्प्लेक्स कॅटायन आणि सिंपल ऍनायन देते. मग तुमची कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जी जॉमेट्री राहते जी काय ती तुमची एंटायटी वरून राहते बेटा. पुढे येणार आहे आपल्याला सगळी थिअरी. ठीक आहे. मग आपण म्हणतो ना असं टेट्राहेड्रल आहे, त्याच्यानंतर ऑक्टाहेड्रल आहे, या पद्धतीने पुढे. ठीक आहे. आता हे इथे एक्झाम्पल पहा बेटा. याचे पूर्ण आपल्याला नावं लिहायचे आहेत या सगळ्याचे. आता या पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कडे जर लक्ष दिलं तर एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड असा आहे तो कॉम्प्लेक्स आयन आहे बेटा, कॉम्प्लेक्स कॅटायन आहे याच्यात. बरोबर. म्हणजे हा न्यूट्रल नाहीये. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेटल विच इज सराउंडेड बाय लिगॅन्ड आहे. पण लिगॅन्ड कोण आहे तर 2 लिगॅन्ड आहेत बेटा. लिगॅन्ड म्हणजे कोण येतं जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर येतं. मेटल आणि लिगॅन्ड मध्ये बॉन्ड कोणता असते तर कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. लक्षात आलं इथं. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर. मग इथं पहा हा निगेटिव्हली चार्ज लिगॅन्ड आहे, हे न्यूट्रल लिगॅन्ड आहे. न्यूट्रल लिगॅन्ड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे त्यावर चार्ज कोणताच नाहीये. दुसरा लिगॅन्ड Cl आहे, डोनर एटम Cl है, मोनोडेंटेड लिगैंड है. जब मेटल और लिगैंड में एक ही कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होता है या एक पॉइंट से अटैचमेंट हो जाता है तो उसको हम बोलते हैं सर मोनोडेंटेड लिगैंड. तो ये दोनों भी मोनोडेंटेड लिगैंड है, लेकिन ये न्यूट्रल है और ये निगेटिवली चार्ज है. जब निगेटिवली चार्ज लिगैंड है तो उसका एंडिंग ओ से करो या IDO से करो, म्हणून क्लोरो या क्लोरिडो ऐसा भी नाम चलता है. नॉमेनक्लेचर मध्ये 2 प्रकार आहेत, एक कॉमन आणि IUPAC. कॉमन मध्ये क्लोरो आणि IUPAC मध्ये क्लोरिडो असा शब्द येणार. ठीक आहे. इथं तेच केस आहे, पण इथं लिगॅन्ड कोण आहे वॉटर आहे आणि NH3 आहे. पण आपण याला काय म्हणतो तर ॲक्वा म्हणतो. याला या लिगॅन्डला आपण काय म्हणतो तर अमाइन आहे, AMMINE आहे. हे लक्षात ठेवा. मोनोडेंटेड लिगैंड है. ऑक्सीजन भी लोन पेयर डोनेट करता है, नाइट्रोजन भी लोन पेयर डोनेट करता है यहां. ठीक है. यहां 2 अगेन ब्रोमीन मोनोडेंटेड लिगैंड है, लेकिन EN क्या है? EN मीन्स क्या है? इथाइलिन डायअमाइन है. हे आपण लास्ट पिरियडला पाहिलंय, पण तरी मी एकदा सांगतो पहा. NH2 CH2 CH2 NH2 झालं. पहा नीट लक्ष द्या. हे जे एक असा लिगॅन्ड आहे, असा न्यूट्रल लिगॅन्ड आहे की ज्याच्यामध्ये डोनर ऍटम 2 येतं. म्हणजे एक मॉलिक्यूल 2 पॉइंटना अटॅच होते बेटा, 2 पॉइंट से अटैचमेंट होता है. इसलिए ये जो लिगैंड है ये बायडेंटेड लिगैंड है. यहां न्यूट्रल है लेकिन बायडेंटेड है. अब अच्छी तरह ध्यान दो, NCS क्या है? NCS आता इथं पहा. फॉर एक्झाम्पल आता मी जर CN असं लिहिलं, आपल्याला माहिती आहे CN वर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि NC जर लिहिलं तर तुम्ही काय म्हणणार? हा कोणता ग्रुप आहे? सायनो आहे, सायनिडो आहे. बरोबर आहे की नाही? हा लिगॅन्डच आहे, हा पण लिगॅन्डच आहे बेटा. पण या फॉर्म मध्ये जर रिप्रेझेंट केलं
या फॉर्म मध्ये जर रिप्रेझेंट केलं तर आपण काय म्हणालो की इथं लोन पेअर कोण देणार आहे, या दोघांपैकी एकच जण देणार, ते कोण, कार्बन. म्हणजे कार्बन आणि मेटल मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होणार, बरोबर आहे. म्हणून याचं नाव लिहिताना आपण काय म्हणणार, सायनिडो किंवा सायनो. निगेटिव्हली चार्ज लिगँड, एक तर एंडिंग ओ न करा, नाहीतर IDO न करा, ठीक आहे. जर NC अटॅच असेल, NC, तर मग काय येणार तुमचं, आयसोसायनो किंवा आयसोसायनिडो झालं इथं. मग जेव्हा NC न रिप्रेझेंटेशन येते तेव्हा इथं डोनर ऍटम कोण आहे बेटा, कार्बन आहे का नायट्रोजन आहे, डोनर ऍटम कोण आहे इथं, नायट्रोजन आहे, राईट आहे. पहा नीट लक्ष द्या. मग तुम्ही तर सर हे बायडेंटेड कशाला नाहीये, इथं एका मॉलिक्यूल मध्ये 2 पॉइंट अटॅचमेंट होती, पण इथं तसं नाहीये. एक तो कार्बन देगा, नहीं तो नाइट्रोजन से अटैच होगा, इसलिए ये मोनोडेंटेट लिगैंड है. लेकिन ये एम्बिडेंट लिगैंड है. म्हणजे काय, कार्बन पर लोन पेयर, कार्बन से भी अटैचमेंट होता है, नाइट्रोजन से भी होता है. जब कार्बन से होता है तो साइनो, और नाइट्रोजन से हुआ तो आइसोसाइनो, ठीक है. वैसे केस यहां देखो, मैंने यहां रिप्रेजेंट कर दिया NCS, काय येणार, किंवा SCN. आता मला सांगा या दोघांमध्ये फरक काय आहे. जेव्हा सल्फरनं अटॅचमेंट होती, सल्फर आल्यानंतर लक्षात ठेवायचं, थायो हा शब्द लक्षात ठेवा बेटा. यहां सल्फर से अटैचमेंट है, ये निगेटिवली चार्ज लिगैंड है, मोनोडेंटेट लिगैंड है. तो ये थायोसाइनाटो है या आयसोथायोसायनाटो, ठीक आहे. आणि इथं काय NCS असेल तर काय येणार, कोणी अटॅच केलेला इथं, अटॅचमेंट किससे, नाइट्रोजन से, बरोबर है. तो यहां भी ये भी लिगैंड है, ये भी लिगैंड है, निगेटिवली चार्ज लिगैंड है, निगेटिवली चार्ज लिगैंड है, लेकिन डोनर एटम 2 है, एक तो नाइट्रोजन से भी अटैचमेंट हो सकता है और या सल्फर से भी होता है, इसलिए ये मोनोडेंटेट लिगैंड है. लेकिन हम इसको नाम देते हैं एम्बिडेंट है. ये हे पण एम्बिडेंट है, एम्बिडेंट एम्बिडेंट एम्बिडेंट. झालं का क्लिअर, एनी प्रॉब्लेम याच्यात. बर, आता या केसकडे लक्ष द्या म्हणा. इथं आता ONO आहे, ठीक आहे. पहा बेटा, परत एक अजून आला NO2, आणि याला मी या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो. तुम्ही तर सर हे निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहे, यस NO2 मायनस आहे. आता या फॉर्म मध्ये जेव्हा रिप्रेझेंट केलेला असेल कुठे, तर याला आपण म्हणतो तर नायट्रो किंवा नायट्रिटो, नायट्रिटो, कारण निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहे. परत एखादा आज आला असेल तर ते म्हणा सर मला लिगॅंडच माहित नाही. लिगॅंड म्हणजे कोण, जे मेटलला लोन पेअर डोनेट करते, किंवा मेटल विच इज सराउंडेड बाय, मेटलला जे मॉलिक्युल अटॅच आहेत ते न्यूट्रल असतील किंवा चार्जड असतील, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा न्यूट्रल आहेत, त्याला आपण म्हणतो लिगॅंड, ठीक आहे. बर, आता याला नाइट्रिटो म्हणतो आपण, नाइट्रिटो N है. अगर NO2 से रिप्रेजेंट आया तो इसका नॉमेनक्लेचर में क्या आएगा, नाइट्रिटो N. और ONO अगर ऐसा आया तो नाइट्रिटो O से आता है. कळालं इथं. इथं या केसमध्ये तेच आहे, इथे तेच आहे, त्याच पद्धतीने या पद्धतीने तेच आहे, ठीक आहे. म्हणजे हे सगळे कोण आहेत, एम्बिडंट आहेत. एक तर तू डोनेट कर, नाही तर मी डोनेट करतो, दोघांपैकी एक आहे. इथे दोघांपैकी एक आहे, इथे दोघांपैकी एक आहे, बरोबर आहे. यानं दिला नाव वेगळं, यानं दिला सायनो, यानं दिला आयसोसायनो, यानं दिलाय काय येणार, थायोसायनाटो, आयसोथायोसायनाट. यानं दिला नायट्रिटो O,
यानं दिला नायट्रिटो एन झालं इथं. आता तुम्ही तर सर अजून एक इएन म्हणजे काय लिहिलं बेटा? NH2CH2CH2NH2. चला, बायडेंटेड लिगैंड है, न्यूट्रल है. अब इसका नॉमेनक्लेचर में नाम क्या आता है? इथाइलिन डायमाइन या इथेन 1,2 डायमाइन, कॉमन IUPAC. अब यहां एक नाम है बेटा, ये C2O4. C2O4 काय पाय बेटा? COO माइनस, COO माइनस. ऑक्झॅलिक ऍसिड आहे बेटा. हे इथं हायड्रोजन हायड्रोजन असेल तर ऑक्झॅलिक ऍसिड आहे. ऑक्झॅलिक ऍसिड मधून जर हायड्रोजन गेले तर आपण त्याला म्हणतो ऑक्झॅलेट आयन. ये ऑक्झॅलेट आयन है, ऑक्झॅलेट आयन है. लेकिन कोऑर्डिनेशन कंपाउंड में इसका नाम ऑक्झॅलॅटो. आला इथं ऑक्झॅलॅटो. मग मला सांगा, यहां इथं पण हे पण बायोडेंटेट है, हे पण बायोडेंटेट है. लेकिन बायोडेंटेट में ये निगेटिवली चार्ज लिगैंड है और ये न्यूट्रल लिगैंड है और ये निगेटिवली चार्ज लिगैंड है. चलो क्लियर. अब यहां एक नाम है, ये OH. OH मीन्स क्या है? हाइड्रोक्सी ग्रुप है, बराबर है, नाम हाइड्रोक्सी है. लेकिन इसका हम नाम ले सकते हैं, तुम्हें हाइड्रोक्सी सुद्धा म्हणू शकता, हायड्रॉक्सिडो नाव घेताना हायड्रॉक्सिडो ने एंडिंग करा बेटा. झालं क्लिअर इथं? एनी प्रॉब्लेम? आता इथं पहा, इथं ब्रिज आहे बेटा. हे यार तुम्ही म्हणता सर हे हायड्रॉक्सिडो ठीक आहे, NH2 काय? पहा बेटा, NH2 जर असल तर याच्यावर एक मायनस चार्ज आहे. म्हणून NH2 जेव्हा लिगॅंड म्हणून येते तेव्हा त्याला म्हणायचं ऍमिडो. एमिडो आता यहां, ठीक है. कोई बोलेगा सर NH आया तो इमिडो. निगेटिव्ह आला तर लक्ष ठेवायला लास्टला ओ बस, किंवा ओ किंवा IDO हा शब्द आला पाहिजे, बस संपलं. क्लिअर झालं का याच्यात? सगळे सगळे क्लिअर झाले? एनी प्रॉब्लेम याच्यात? बोला, काय असेल तर सांगा, लवकर सांगा मला. चल, आता नाव सांगा बेटा. आता कशा पद्धतीने नाव आहेत? आता पहा, इथं नाव घेताना पहिले कॅटायनचं नाव आहे. नाही, वेळ आहे ना, गडबड कोण करायला? पहिले हे कितवा नंबर आहे? याला लास्टला देत नाही, इथून सुरू करून आधी, बरोबर आहे का? हा, येस, मी सगळे घेणार आहे ना, आणि मी रोज नाव घ्यायला ना बेटा. मग पहा बेटा, आता पहिले नाव घेताना काय रूल आहे? पहिले कॅटायन नंतर एनायन, ठीक आहे. हा एनायन आहे पार्ट. एनायन मध्ये कधीच डाय ट्राय टेट्रा हे वर्ड येऊ द्यायचे नाहीत बेटा. म्हणजे असं नाही डाय क्लोराइड या पद्धतीनं नाहीये, किंवा पेंटा क्लोराइड हा शब्द आला नाही पाहिजे बेटा, हे लक्षात ठेवा. कधी काउंटर आयन मध्ये लक्षात ठेवायचं कधी. बर, आता याचं नाव घेताना पहिले कॅटायन आहे, ठीक आहे, पहिले हे. आता याच्यामध्ये अल्फाबेटिकली पहिले कोण येणार आहे ते पहा. अल्फाबेटिकली पहिले वॉटर आहे, वॉटरला आपण ऍक्वा म्हणतो, म्हणून इथे येणार टेट्रा. टेट्रा, ऍक्वा, AQUA, ऍक्वा, ठीक है. डाय क्लोरो या क्लोरिडो करो, कोई प्रॉब्लम नहीं.
ठीक आहे. हा, आता आता महत्वाचं आहे. क्रोमियम आहे का? क्रोमियम. ठीक आहे, स्पेस देऊ नका. हा, मध्ये कंटिन्यू पुढे करा. क्रोमियम आता पहा, नीट लक्ष द्या बेटा. क्रोमियमचा ऑक्सिडेशन स्टेट आहे. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? हे न्यूट्रल आहे. एका सीएल वर -1 आहे, 2 सीएल आहेत, -2 आहे, NO3 -1 आहे, म्हणजे टोटल -3 आहे. -3 म्हणजे हे +3, म्हणजे हे झालं तुमचं 1 2 3 झालं. कंटिन्यू ठेवा बेटा. आणि नंतर लास्टला नायट्रेट, कुठेही स्पेस देऊ नका, झालं त्याचं नाव. ठीक आहे, पहा इथं नाव कसं येईल आता याचं. आता याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची बेटा. याची जर ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर काढायचा असेल तर हे न्यूट्रल आहे, ये भी न्यूट्रल है, मोनोडेंटेट है, मोनोडेंटेट है, राइट है, सल्फेट है, सल्फेट पे 2 माइनस है, तो हमारा मेटल पे चार्ज 2 प्लस आने वाला है. राइट ने. चला पुढे. आता नाव लिहिताना दोघांपैकी अल्फाबेटिकली कोण आहे? डायएक्वा. डायएक्वा आलं. डाय अमाइन, सॉरी टेट्रा अमाइन है मेरे ख्याल से. टेट्रा अमाइन बरोबर आहे. क्लिअर झालं. पुढे निकेल. निकेल किती? 2. आणि आगे सल्फेट. ठीक आहे. परत एकदा ऑक्सिडेशन स्टेट पहा. आता पहा, नीट लक्ष द्या इथं. हे बघा, ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर आणि कोऑर्डिनेशन नंबर हे 2 लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता कोऑर्डिनेशन नंबर काय? इथं कोऑर्डिनेशन नंबर काय पहा बेटा. मेटल आणि लिगॅंड मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत? तर इथं पहा, मोनोडेंटेट लिगॅंड आहे, मोनोडेंटेट लिगॅंड आहे, म्हणजे टोटल किती झाले तुमचे? 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत बेटा. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे इथं कोऑर्डिनेशन नंबर क्या आहे? इथं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे याचा? 6 आहे. क्लिअर झालं. आणि मेटलला इथं पहा, याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर 3 आहे, +3 आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, पुढे जाऊन येणार आहे आपल्याला एका थिअरीमध्ये, मेटलला 2 पद्धतीनं 2 व्हॅलन्सी आहेत. प्रायमरी व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी ही काय? त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे बेटा. सेकंडरी व्हॅलन्सी काय? तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे. पुढे एका थिअरीनं सांगितलेलं आपल्याला येणार आहे. मग मी जर तुम्हाला विचारलं या क्रोमियमची प्रायमरी व्हॅलन्सी किती आहे, बरोबर आहे, तुम्ही नंबरनं रिप्रेझेंट करणार. किती आहे सर? 3 आहे. आणि मी जर विचारलं तुम्हाला सेकंडरी व्हॅलन्सी किती आहे, तर तुम्ही म्हणणार त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती? कोऑर्डिनेशन नंबर 6. ठीक आहे. बर, या केसमध्ये सुद्धा 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत. पहा, हे आता लक्षात येते. पहा, मला सांगा 6 कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणल्यानंतर जॉमेट्री कोणती येणार आहे? ऑक्टाहेड्रल आहे. म्हणजे इथं पहा, या केसमध्ये इथं सेंटरला क्रोमियम आहे. हे क्रोमियम आहे बेटा, बरोबर आहे. आता इथं पहा, हे ऑक्टाहेड्रल केसमध्ये नीट लक्ष द्या. सीएल, तुम्ही सध्या मी एक एक्झाम्पल सांग, इथं सीएल आहे, इथं सीएल आहे बेटा. ठीक आहे. नंतर इथं या 1 2 3 4 या प्लेन मध्ये बेटा, या 4 मध्ये कोण अटॅच येतं? वॉटर आहे. ऑक्सिजन लोन पेअर द्यायला कोऑर्डिनेट म्हणजे 1 2 सगळे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत. दिसायला व्यवस्थित. क्लिअर? एनी प्रॉब्लेम? ओके, चला पुढे.
आता इथं याचं नाव घेतला ना, पहा बेटा, डाय ब्रोमो आला किंवा ब्रोमिडो, डाय ब्रोमिडो आला. आता इथालिन डायमाइन दोन वेळेस आहे. डाय इथालिन डायमाइन नाही येत बेटा, कन्फ्युजन होतंय. डाय इथालिन डायमाइन बरं दिसत नाही. नाव घेताना सुद्धा थोडं बरं वाटलं पाहिजे ना, समोरच्याला आनंद वाटला पाहिजे बेटा नाव घेताना, म्हणून चांगलं नाव घ्या बेटा. हा, म्हणून त्यांनी सुद्धा ती काळजी घेतली, लक्षात ठेवा बेटा. त्यांनी त्यांनी सुद्धा आपला सगळा विचार करून केला बेटा. हा, म्हणून याचं नाव कसं घ्यायचंय पहा, मी नाव गेलो, बीस इथिलीन डायमाइन. बीस आला इथं, हे बीस. मी इथिलीन डायमाइनल्या किंवा इथेन 1,2 डायमाइनल्या काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पुढे कोबाल्ट इन ब्रॅकेट. आता मला सांगा, हे न्यूट्रल आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज आहे. ओके, हेच नाव घ्यायचे, दुसरे घेता येत नाहीत, हे लक्षात ठेव. दुसरे घेतले तर टप्पू खायचे लक्षण येत. इथं कोबाल्ट 3, आगे क्लोराइड. चलो आगे. साई जास्तच हसायला. साई थोडं मला बघावं लागेल तुझ्याकडे एकदा. ठीक है, नेक्स्ट. अब इसके बाद का नाम बोलो. नाइट्रोजन से अटैचमेंट है. नाइट्रोजन जेव्हा अटॅचमेंट होती, NCS आहे बेटा. काय ना पहा, अल्फाबेटिकली आधी चार्ज काढ म्हणा. हे -1 आहे, -2 टोटल, म्हणजे हे झाला +3. ठीक आहे. चला, पेंटा अमाइन पेंटामाइन. नाइट्रोजन अटॅचमेंट असल्यावर काय येणार बेटा, थायो येणार आहे का आयसो येणार आहे? सल्फर अटॅचमेंट असेल तर थायो आधी येणार. नायट्रोजन अटॅचमेंट असेल तर नाही, सल्फर न असेल इथं पहिले, जर सल्फर असेल तर थायो येणार. नायट्रोजन असेल तर आयसो. राईट, आयसो थायो सायनाटो. ठीक आहे. कोबाल्ट 3 क्लोराइड. नाव लिहून टाका पुढे. स्पेस कुठे देऊ नका, हे लक्षात ठेवा पडायचं. जर SCN असेल तर थायो येणार, हे लक्षात ठेवा पडा. चला पुढे. या केसमध्ये पहिले कॅटायन, नंतर ऍनायनचं नाव. टेट्रा अमाइन क्रोमियम -1 -1 चला, क्रोमियम 3. आणि पुढे नायट्रेट. बरोबर आहे. इथं ऍक्वा येईल पहिले बेटा. टेट्रा ऍक्वा. टेट्रा ऍक्वा झाला. आता डाय ऑक्झॅलॅटो.
डायऑक्सैलेटो, ठीक है, एक ऑक्झॅलेटो -2 आहे, ये आहे ना, ती ओ तुम्ही लिहून घेत चला बेटा, ऑक्झॅलेटोचं हे इथं तुमच्या लक्षात येईल. आणि इथं लिहा निगेटिव्हली चार्ज बाय डेंटेट लिगॅन्ड, निगेटिव्हली चार्ज बाय डेंटेट लिगॅन्ड -4 आहे, एक वर -2 आहे, म्हणजे टोटल -4 झाले, हे -2 आहे, तर हे +4 आहे. मला आयर्न 4 सल्फेट, ठीक आहे. चला पुढे, या केस मध्ये बेटा बायडेंटेट आहे, न्यूट्रल आहे, क्लोरीन आहे, -2 आहे, दोन्ही मिळून पर क्लोरेट आहे, पर क्लोरेट वर चार्ज -1 आहे, बरोबर आहे. म्हणजे टोटल इथं झाला +3, झाला न्यूट्रल, क्लिअर झाला. इथं काय नाव येणार आता, 20 इएन असेल तर इएन 2 वेळेस आहे, 20 इथायलिन डायअमाइन किंवा 20 इथेन 1,2 डायअमाइन, है ना, डाय फ्लोरिडो, फ्लोरोचं फ्लोरिडो किंवा फ्लोरो, डाय फ्लोरिडो, कोबाल्ट 3, आगे क्लोरेट, नहीं पर क्लोरेट, पर क्लोरिक एसिड ना HCl, पर क्लोरेट झाला. पहा आता या केस मध्ये कशा पद्धतीने चा चार्ज कसा येईल पहा बेटा, यक्स इथंच घेतो, यक्स प्लस ये -1 आहे, ये तो 0 आहे, इंटू 5 इज इक्वल टू, आता न्यूट्रल नाही चार्ज आहे म्हणून हे जरा 2, हे +2 आहे म्हणून 2, दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणून इथं किती येणार 2, ठीक आहे. -1 है इधर जाने के बाद प्लस, म्हणजे एल वर चार्ज किती आला +3, ठीक आहे. आपण इथं सगळ्यांची ऍडिशन, कारण हे सगळे न्यूट्रल होते बेटा. आता इथं पहा OH आहे, OH नाव काय, हायड्रॉक्सो आहे, आणि ॲक्वा पहिले ते अल्फाबेटिकली म्हणून पेंटा ॲक्वा, हायड्रॉक्सिडो ॲल्युमिनियम किती आहे तर 3 आहे, पण चार्ज आहे म्हणून पुढे लिहायचं आयन, पुढे लिहायचं आयन. दोन आणि 2 4, काय प्रॉब्लेम काय आला मग, हा ओके ओके ओके, यस यस, एक ऑक्झिलेटर ना, तो नाही 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 बेटा, मला कुठेतरी कंपाऊंड चुकला, 6वाच आहे ना, एक मिनिट बेटा, 1 मिनिट, येत नाही ना, कारण काय होईल, याचा ऑक्सिडेशन नंबर आहे बदलल बेटा, है ना, इथं 6 आहे ना, हे 6 पाहिजे, बरोबर आहे का, आता राईट आहे का. बरोबर आहे ना. आता हा इथं राहिलं ना रे बेटा, या केस मध्ये राहिलंय
टेट्रा अमाइन हे राहिलं ना, नायट्रिटो ओ राहिलंय बेटा या केसमध्ये ओके. टेट्रा अमाइन नायट्रिटो ओ बरोबर आहे का? आता क्रोमियम, एक मिनिट थोडी गडबड इथं झाली. इथं हे पण आहे ना, म्हणून आपण असं लिहू टेट्रा अमाइन ना, क्लोरो ए नंतर सी हे अल्फाबेटिक क्लोरो नायट्रिटो ओ बरोबर आहे का? आता क्रोमियम, तुम्ही कंटिन्यू लिहा, क्रोमियम 3 नाइट्रेट ओके. अब सही है. याचा अर्थ तुम्हाला यायले बरोबर आहे का? हा चला याचं नाव आता या ब्रीच कॉम्प्लेक्स मध्ये या केस मध्ये कसे नाव घ्यायचे बेटा? 7 मध्ये काय ते बघ, 20 इथिलीन डायमाइन डायफ्लोरिडो कोबाल्ट 3 पर क्लोरेट राइट है ना? बरोबर डायफ्लोरिडो है ना, डायफ्लोरिडो है ना. हा हा 20 हा चल घे बाबा 20 झालं का तुझं? 20 आला. हा चल पुढे. आता या केस मध्ये लक्ष दे बेटा, या अशा केस मध्ये काय ते, हा आधी क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर सांगा मला किती आहे? ऑक्सिडेशन नंबर न्यूट्रल आहे ठीक आहे, आणि OH -1 आहे, Cl -1 आहे, 5 आहे म्हणजे -5 आहे, -5 -1 -6 है, म्हणजे मेटल पे +6 आने वाला है. लेकिन मेटल 2 है हमारे पास, मेटल 2 है तो ये 3 है और ये 3 है बरोबर है का? ये +3 है +3 है राइट है. एनी प्रॉब्लेम यहां? आता नाव कसं घ्यायचं पहा बेटा, नीट लक्ष द्या. पेंटा अमाइन, कारण हे पेंटा अमाइन आलं इथं, पेंटा अमाइन. त्यानंतर क्रोमियमचं नाव बेटा, क्रोमियम 3 क्लियर आहे. आता पहा बेटा, इथं जेव्हा या ब्रिज कंपाऊंड मध्ये याला कसं रिप्रेझेंट करायचं पहा बेटा, याला रिप्रेझेंट करायचं म्यू न बेटा, हे म्यू हायड्रॉक्सिडो, हे म्यू न रिप्रेझेंट करायचं या केस मध्ये बेटा. म्हणजे इथं कोबाल्ट लिहिल्यानंतर इथं म्यू ॲमिडो म्यू हायड्रॉक्सिडो या पद्धतीनं. ठीक आहे. पेंटा अमाइन क्रोमियम 3, पेंटा अमाइन क्रोमियम 3 म्यू हायड्रॉक्सो किंवा हायड्रॉक्सिडो आला. परत पुढे पेंटा अमाइन, पेंटा अमाइन क्रोमियम, पेंटा अमाइन क्रोमियम 3 क्लोराइड. पहा बरोबर आहे का? यस. जमते का? एनी प्रॉब्लेम? पेंटा अमाइन क्रोमियम म्यू हायड्रॉक्स
हायड्रॉक्सिडो, परत पेंटामाइन क्रोमियम 3 क्लोराइड. एनी प्रॉब्लेम याच्यात? किंवा तुम्ही याला असे नाव देऊ शकता बेटा. पहा बेटा इथं हे म्यू हायड्रॉक्सिडो है ना, हे 2 वेळेस आहेत बेटा. म्हणून डाय पेंटामाइन नाही येणार. तर इथं काय येणार बेटा? 20 पेंटामाइन. 20 पेंटामाइन. लक्षात आलं काय म्हणलं ते? 20 2 वेळेस आहेत म्हणून 20 आहे. 2 वेळेस काय? तर पेंटामाइन 2 वेळेस आहे म्हणून मी इथं शब्द वापरायलो 20 पेंटामाइन. आता इथं डाय पेंटामाइन हा जर वर्ड वापरला तर थोडं म्हणजे कन्फ्युजन होऊ शकते बेटा. म्हणून त्यांनी हा शब्द वापरला, 20 हा शब्द वापरला. म्हणजे जिथं कन्फ्युजन होत असेल तिथं त्यांनी 20 हा शब्द वापरला बेटा. जसं इथायलिन डायमाइन 2 वेळेस असेल तर आपण काय म्हणतो? 20 आहे, कारण मध्ये डाय आलेलं आहे ना. ठीक आहे. 20 पेंटामाइन. पुढे आता क्रोमियम 2 आहेत, बरोबर आहे. मग जेव्हा क्रोमियम 2 आहेत इथं लिहितो डाय क्रोमियम. एनी प्रॉब्लेम? डाय क्रोमियम 3 आणि पुढे क्लोराइड. क्लिअर आहे का? पहा आलं बेटा इथं. म्यू हायड्रॉक्सो, 20 पेंटामाइन, डाय क्रोमियम 3 क्लोराइड आहे. क्लिअर झालं का? एनी प्रॉब्लेम? यस. इथे या बेटा. या केसमध्ये चला या केसमध्ये काय येणार पहा. पहा बेटा कशा पद्धतीने नाव येते. पहिले मी हे नाव लिहितो बेटा, कारण इथं इथालिन डायमाइन 2 वेळेस आहे. याचं नाव लिहितो 20 इथालिन डायमाइन. कोबाल्ट. कोबाल्ट आला. आता याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. NH2 -1 आहे, हे -1 निगेटिव्हली चार्ज आहे. हे ब्रिज आहेत बेटा, म्हणून म्यू न रिप्रेझेंटेशन येणार पुढे. SO4 एक SO4 वर -2 आहे, 2 आहेत म्हणजे टोटल -4 आहे. हे न्यूट्रल आहे म्हणजे हे +3 हे +3 म्हणजे कोबाल्ट 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये ब्रिज आहे म्हणून इथं रिप्रेझेंट करतो म्यू ॲमिडो. त्याच्यानंतर म्यू हायड्रॉक्सिडो. आलं इथं. त्याच्यानंतर परत 20 इथायलिन डायमाइन, 20 इथिलीन डायमाइन. आला. कोबाल्ट 3 आलं. आणि लास्टला काय येणार तर क्लोराइड, सॉरी सल्फेट. पहा बेटा 20 इथिलीन डायमाइन म्यू 20 इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 म्यू ॲमिडो म्यू हायड्रॉक्सो, परत 20 इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 आला. पुढे सल्फेट.
एम आयनी, एम आयनी. NH3 असेल तर AMM आयनी किंवा इथेन 1,2 डायमाइन करना. चला अजून एक देऊ. बर याला अजून एक नाव येते बेटा, अजून एका पद्धतीनं या टेट्रा, हे 2 आणि 2 4 टेट्रा किस आला. टेट्रा किस इथायलिन डायमाइन, टेट्रा किस 4 वेळेस आहे बेटा आला. EN 2 असेल तर 20 इथिलीन डायमाइन. EN 3 वेळेस आहे 30 इथिलीन डायमाइन. 4 वेळेस आहे तर टेट्रा किस आला. फक्त स्पेलिंग पाहून घ्या, घोळ करू नका बेटा. टेट्रा किस इथिलीन डायमाइन कोबाल्ट डाय कोबाल्ट. नाही चुकलं माझं, एक मिनिट. म्यू ॲमिडो, म्यू हायड्रॉक्सिडो आला. पुढे डाय कोबाल्ट 3 सल्फेट. आता आलं, आलं का बेटा आता? एनी प्रॉब्लेम? नेक्स्ट याचं नाव काय पहा बेटा. आता हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, हे Cl आहे. कॉम्प्लेक्स कॅटायन सिंपल एनायन, याचं नाव कशा पद्धतीने येणार ते पहा. आता हे असा रिप्रेझेंट केला तरी चालतंय. पहा मी इथे लिहितो बेटायला CO NO2 NO2 व्यवस्थित लक्ष द्या बेटा. NH2 CH2 CH2 NH2 राईट आहे. आहे का? किंवा तुम्ही असं घेऊ शकतात NH2 CH2 CH2 इथं काय येणार तर NH2 आला. इथं झालं. आता तुम्ही म्हणतात सर या केस मध्ये मला सांगा एक इथायलिन डायमाइन 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायला. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने याचं स्ट्रक्चर आहे. पहा नीट लक्ष द्या बेटा. हे बघा हे ऑक्टाहेड्रल आहे जॉमेट्री. मला सांगा सेंटरला कोण आहे? तो CO आहे. सेंटरला CO आहे. वर कोण आहे बेटा? NO2 आहे. इथे NO2 आहे. बर यांच्यामधला अँगल 180 आहे. जर 2 सेम स्पेसिस बरोबर आहे का, 2 लिगँड 180च्या अँगल मध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो बेटा? किंवा अपोजिट साइडला असेल तर काय म्हणतो त्याला आपण? याला सिस म्हणतो का ट्रान्स म्हणतो बेटा आपण? काय येणार याला? याला आपण म्हणतो ट्रान्स बेटा. ठीक आहे, यस. इथे पाहत आता तुम्ही म्हणताल सर इथं काय? पहा बेटा NH2 यहां आहे, NH2 आहे. NH2 CH2 CH2 NH2 आहे.
यहां ये केस में NH2 यहां है, CH2 CH2 NH2 क्लिअर झालं. आलं ऑक्टाहेड्रल. NO2 यहां है, NO2 एक यहां है, नाइट्रोजन लोन पेयर देगा और यहां कोऑर्डिनेट बॉन्ड, ये भी कोऑर्डिनेट बॉन्ड है, बराबर आहे. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. मग आता याचं नाव कशा पद्धतीने लिहायचं पहा. आता हे 2 वेळेस आहेत, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. आपला रूल काय, पहिले कॅटायन नंतर ऍनायन. कॅटायन मध्ये लिगॅन्ड, लिगॅन्ड अल्फाबेटिकली कोण आहेत, नाइट्रिटो है, ये नाइट्रिटो N है, बरोबर है. ये -1 है, ये -1 है, ये भी -1 है. झालं. म्हणजे कोबाल्ट किती झाला, 3 झाला. याचं नाव कशा पद्धतीने येणार पहा बेटा. EN 2 वेळेस आहे बेटा, म्हणून 20 इथिलीन डायमाइन झालं. इथं 20 इथिलीन डायमाइन डाय नाइट्रिटो N आला, डाय नाइट्रिटो N. पुढे कोबाल्ट 3 क्लोराइड. यांनी प्रॉब्लेम याच्यात आता